नारायण राणे. मला जरांगे म्हणतो मी समाजाचं नेतृत्व करतो. तुझी उंची किती, तू बोलतो किती? राणे साहेब, तुमचे 2 पोरं तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरांगे पाटले की उंची होणार ना तुमची. काय बरं बोलण्याची काही पद्धत आहे. मी 96 कोटी मराठा आहे, मला कुणबी प्रमाणपत्र नको घेऊ नका साहेब. तुमच्या घरी घेऊन आलो का मी? त्याचं ते पोरग तर विचित्रच होते. लहान काय नाव त्याचं? नितेश राणे. म्हणत जरांगे तुम्ही का आमचा ठेका घेतला काय? आम्ही 96 कोटी आहे. मग राणे साहेब, तुम्ही जर 96 कोटी आहे तर आमदार असणारा 41 वर्षाचा तुमचा तो टिल्लू, तो ओबीसी कसा? माझी मावशी सावरगावला विदर्भात, मी जालना जिल्ह्यात आहे मराठवाड्यात. मी म्हटलं माझी सख्खी मावशी, आईची सख्खी बहीण आहे, रक्ताचं नातं आहे. मग ती ओबीसी तर मी ओबीसी. ते म्हणे तुमच्या जाती वेगळ्या आहे. कशामुळं? ते विदर्भात आहे म्हणून, तिकडे आरक्षण आहे म्हणून. आता मी म्हटलो राणे साहेब तुम्ही 96 कोटी, तुमचा पोरगा ओबीसी, तो बोलू पुढं. कळलं तुम्हाला? मी जर म्हटलं तुमचा नाही तर राग नाही येणार का? मग आम्हाला राग नाही येत का? काय महाराज, नुसतं मराठ्यांच्या विरोधात भोंकण्याचं काम. दुर्दैव मराठ्यांचं. मराठ्याच्याच लोकांनी मराठ्यांच्याच पाठीत खंजीर खोपसली आणि पूर्वापार छत्रपती शिवरायांच्या काळापासून पाठीत खंजीर खोपसण्याचं काम आपल्या लोकांनी केलंय. रामदास कदम ते तोत्र तर एवढं बोललं मराठ्याच्या विरोधात. मी 96 कोटी मलाच आहे म्हणत दलांगीने आमचा का ठेका घेतला काय? कोकणात कुंडी मला था आणि 96 कोटी मला था. लोती बेती व्यवहार होत नाही. आम्ही का सोयरी करायला आलो का तिकडे? काय नुसतं महाराज मराठ्यांच्या विरोधात. आणि हेच रामदास कदम 1 वर्षापूर्वी पत्रकार परिषद घेऊन रडत होती. रडू येत नाही म्हणून झेंडू बॉम्ब लावून रडत होती. माझ्या पोलावर माझ्यावर पक्षाने अन्याय केला. आता एवढा अन्याय झाल्यावर माझ्या फुलच्या पेल्या कशा जगतील? माझ्या पोलांच्या कलियंत्र काय होणार? रामदास कदम, तुमच्यावर पक्षाने थोडा अन्याय केला तर तुमच्या कोट्याधीश असणाऱ्या पोरांचं कसं होणार तुम्ही म्हणत होता. गोरगरीब मराठ्यांची लेकरं आरक्षणासाठी आत्महत्या करायला लागली. या लेकरांचा विचार तुम्ही कधी करणार आहात की नाही? नुसतं भुंकण्याचं कमाल. बरं ते कमी झालं काय? आपल्या जिल्ह्यातला पट्ट्या पेटून उठला. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष. मराठा आरक्षण एकच मिशन, मराठा आरक्षण एकच नेता मनोज जरांगे पाटील. आमच्या पोरांनी गावोगावी बॅनर लावली. एक पट्ट्या म्हणे बॅनर काढ, आमचा नेता येणार आहे. जरांगे पाटील सांगतोय का बापाचं गाव आहे का रे? मराठ्यांच्या पोरांनी लावलेलं बॅनर, ज्या बॅनरवर शिव छत्रपतीचा फोटो आहे, शंभूराजांचा फोटो आहे, राष्ट्रमाता जिजाऊंचा फोटो आहे, कष्टमध्ये मराठ्याच्या दैवताचा जरांगे पाटलाचा फोटो आहे, ते बॅनर फाडण्याचं काम यांनी केलं. नुसतं बॅनर फाडलं नाही, मराठा आरक्षणाच्या चळवळीत जरांगे पाटलाचा पाठिंबा देणाऱ्या मराठ्यांच्या पोरांवर कुऱ्हाडीनं वार करण्याचं काम केलं. काय नाव त्या पट्ट्याचं? रावसाहेब दानवे, खासदार आपले, हिंदुत्ववादी खासदार. मराठ्यांच्या पोरांचा वापर तुम्ही करता आणि तुमच्या राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर कुऱ्हाडी चालवण्याचं काम करता. याद राखा, गाठ आमच्याशी आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं आता नादी नाही लागायचं त्यांच्या. उत्तर देऊ योग्य वेळी. 24 डिसेंबरला मराठ्यांना आरक्षण भेटणार आहे, तोपर्यंत शांत राहायचे. एकदा गाढवाची आणि कुत्र्याची पैज लागली. पैज अशी लागली, जो कुणी पळत जाईल नदीच्या पलीकडच्या सिंहासनावर जाऊन बसेल तो राजा होईल. गाढव म्हणले, कुत्र म्हणले गाढव तर लंगड आहे, आता पुढे जातो सिंहासनावर बसतो राजा होतो. कुत्र्याची गाढवाची पैज लागली, जो सिंहासनावर अगोदर जाऊन बसणार आहे तो राजा होणार आहे. गाढव लंगडे हळूहळू पळतय, कुत्र वेगाने पळतय. कुत्र गाढवाच्या पुढे निघून गेलं, पण ज्या पुढे गेल्याच्या नंतर कुत्र्याला एक चौक लागला. 2-4 कुत्रे आडवे झाली. कुत्र्याचा त्या चौकात टाइमपास झाला. तेवढ्यात लंगडा असणारं गाढव हळूहळू मागून पुढे निघून गेलं. कुत्र पुन्हा वेगाने निघालं, गाढवाच्या सहज पुढे गेलं. पुन्हा पुढच्या चौकात कुत्र्याला 2-4 कुत्रे आडवे झाले. त्या कुत्र्याला भुंकू लागले, रगडू लागली. तेव्हा लंगडत चाललेलं गाढव पुन्हा या कुत्र्याच्या पुढे निघून गेलं. 2-3 चौकात कुत्र्यानं गाढवाला क्रॉस केलं. गाढव तरी कुत्र्याच्या पुढं पलीकडच्या गल्लीनं निघून गेलं. नदीत उतरून पुढे गेलं. कुत्र्याला वाटलं गाढव दिसत नाही, गाढवाला मागं टाकला, पण कुत्र पळत पळत गेलं, नदीच्या पलीकडे गेलं. आता सिंहासनावर बसतो आणि राजा होतो. कुत्र्यानं ठरवलं, पण कुत्रा सिंहासनावर जवळ गेला. बघतो तर काय, आपल्या अगोदर गाढवच गादीवर बसले. कुत्र्यानं विचार केला, विचार विनिमय केला आणि कुत्र्याच्या लक्षात आलं आपण वेगवान असून तरी हारलो का, आणि कुत्र गाढव लंगडा असून तरी जिंकलं का. कुत्र्यानं विचार विनिमय मंथन केलं. कुत्र्याचा एक सिद्धांत लक्षात आला, आपल्या जातीच्या लोकांनी जर आपल्याला चौकात अडवलं नसतं तर आज गाढव गादीवर बसलं नसतं. म्हणजे लोक गाढव बसवलं ना, आपण गादीवर गाढव. ऐका, ज्याची गाढवावर बसायची लायकी नाही, गाद्यावर बसायची लायकी नाही, त्यांना गादीवर बसवण्याचं काम आपण केलंय. त्याची फळ आपण भोगत आहोत. ऐका, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतंय. म्हणून इथून पुढे जरा विचार करा. मराठ्यांचा जो मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहील तो मराठ्यांचा नेता. बच्चू कडू नावाच्या एकमेव वाघानं मराठ्यांची बाजू मांडली. बच्चू कडू सारख्या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभा राहा.
जर उभं राहिला नाहीत ना, इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. मतदानाच्या लालसेपोटी हरामी इकडे तिकडे फिरतात आणि समाजाची बाजू मांडायचं आलं, वेळ आली तर मराठ्यांच्या पोरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतात. मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईत पाठिंबा तर देत नाही, पण मराठ्यांच्या लढाईत आडकाठी करण्याचं काम करतात. खोटे गुन्हे मराठ्यांच्या पोरावर दाखल केले जातात. हे बंगले पेटवतात एकमेकांचे, निवडणुकीतला एकमेकांचा राग एकमेकावर काढतात आणि मराठ्यांच्या पोरांना खोटे गुन्हे दाखल करून नुकसान भरपाईसाठी मराठ्यांच्या पोरांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अडकवतात. पण आता मराठा समाज शांत होणार नाही. काल परवापासून तर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. 3-3, 4-4 वाजता लाखो मराठे जरांगे पाटलाच्या सभेला जमायला लागले. ते म्हणते तुम्ही रात्री 10 नंतर सभा का घेतली, लगेच पोरावर गुन्हे दाखल. किती गुन्हे दाखल करताल रे तुम्ही? अरे महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे बसतील एवढे जेल तरी तुमच्याकडे आहेत का? आम्ही सगळे यायला तयार आहे. नुसतं मराठ्यांच्या पोरावर दडपण आणण्याचं काम करतात. पोरं आता घाबरणार नाही, पोरं आता मागे येणार नाही. कारण पोरांना नेतृत्व असं भेटलंय, त्या नेतृत्वानं सांगितलंय आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. सरकार योग्य दिशेनं पाऊल उचलते. सरकारनं वेगवेगळे पिसाळे कुत्रे जरी सोडले तर आंदोलन मोडणार नाही. सरकारने खोटे गुन्हे जरी दाखल केले तरी आंदोलन मोडीत निघणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माघार घेणार नाही. 24 डिसेंबर पर्यंत मराठ्याचा संयम राहणार आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठी जोपर्यंत संयमी आहे तोपर्यंत सरकारनं आम्हाला न्याय दिला पाहिजे. 24 डिसेंबर नंतर हे मराठी जरांगे पाटलाचं पण ऐकतील का नाही हा सुद्धा प्रश्न आहे. संयम मराठी ठेवणार नाही, म्हणून सरकारनं त्या ठिकाणी मराठ्यांच्या पोरांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. वाटलं यांच्यावर नुसता लाठी हल्ला केला तर कोटी मराठे यायला लागले. यांच्या नादाला लागायला लोक उपोषण आमरण 8 दिवसात सोडून